जय हिंद, वंदे मातरम. तुम्ही बघू शकता, मी तर न्यायाची भीक मागतो. जे आम्ही कर्णधार नेत्यांची तलाशमध्ये निघालेलो, जे लढाईमध्ये युद्धामध्ये लढायचं आणि आतंकवादी बनवतं आम्हाला तर बनवलं. कम से कम यांचं भविष्य तर उजाडून द्या. हे बिचारे महाराज बिचारे यांचे परिवार यांचा इंतजार करतो. यांचं लग्नाचं वेळ आलेलं आहे आणि यांचं लग्न होत नाही. बायका यांचं लग्न जमलेलं काही त्यांचे, ते लग्न होत नाही आहे. नोकरी यांची आलेली आहे. यांना याचं पारित होऊन गेलेलं आहे की बुवा अग्निशामकमध्ये जे वेटिंगमध्ये आहे त्यांना घेऊन घ्यावं, आदेश पारित झालेला आहे. तरी सुद्धा हे महाराज लोक यांना सुद्धा न्याय द्यायला तयार नाही आहे. पण हे भाऊंनी रिक्वेस्ट केली, चंदू भाऊ तुम्ही बोलून द्या, तुमचं दुःख आम्ही बघितलेलं जे तुम्ही बघतायत. तर भाऊ मी बी बोलून देतो काय आहे त्याच्यात. इथं लघवीला आलो होतो, आता जातोय तिकडं परत. आमचे ते इकडे दाखवा ते भाऊ बसलेले अकेला सैनिक, जो लढाईमध्ये युद्धामध्ये लढतो तो सुद्धा तिथं कटोरा घेऊन बसलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्या युवा पिढींची बी हे हालत आहे. म्हणून आता तुम्हाला जर न्याय भेटत नसेल, तुम्ही डायरेक्ट यांचा नारळ फोडा. हे बी नेतागण बसलेले आहेत, हे कर्णधार नेता आहेत, हेच देशाला न्याय देऊ शकता. तुम्ही आता मतदान बीजेपीला करणार का? करणार का? आणि हे राजनीती नाहीये. आज जवान न्याय मागतोय आणि हे ज्यांना पर्याय म्हणून यांचा व्हिडिओ आता अपोजिशन पार्टीवाले सुरू करतील, शेअर करतील. कारण की हे राजनीती आहे. हे आमच्यासोबत बी राजनीती होते. मी विचारतोय राज्यामध्ये किती जवानांना घरी पाठवलेलं आहे, आकडा सांगायला तयार नाही. आता यांचं भविष्य कसं आहे विचारांचं, त्यांच्या मनात किती द्वेष आहे. हे उपोषणाला 5-10 दिवसापासून बसले भाऊ, 10 दिवसापासून. यांना कम से कम उत्तर तर द्या. बिचारांचं भविष्य आहे याच्यावर, त्यांना तर देऊन द्या महाराजांनो. हे मतदान देणार नाही इथं. आणि यांनी जर थोडं आंदोलन केलं यांच्यावर जेल केसेस होतील. त्याच पद्धतीने आंदोलन चालू आहे. आणि काँग्रेसवाले बी हे सर्व असेच एक मायचे मनी. अरे न्याय देऊन द्या, जवान लोक न्याय मागतायत तुमच्याजवळ. न्याय द्यायची मती तर राजीनामा देऊन द्या देवेंद्र फडणवीस साहेब. हे बंद करून द्या तुमची राजनीती खेळ. आता राजनीती खेळणे, आता मी राजनीती तुम्हाला सांगेल. देशाचा जवान सैनिक सांभाळेल देशाला. तुमच्यामध्ये ताकद नाही राहिली, ती कोणत्याच नेत्यांमध्ये ताकद राहिलेली नाही. हा कलंक मिटवण्यासाठी निघालेलो आहे. या भावाचं भारत माता की जय, भारत माता की जय. हे आंदोलन असंच चालू राहिलं आमचं. जय हिंद. धन्यवाद दादा, तुम्ही करा बाबा तुमच्या पद्धतीने.